जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला। समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याबरोबरच पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नींच्या योगदानाची दखल या कार्यक्रमातून घेण्यात आली। पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळताना सत्य मांडणे, अन्यायाला वाचा फोडणे आणि समाजातील घडामोडी लोकांसमोर आणणे ही मोठी जबाबदारी पत्रकार पार पाडत असतात। या कार्यामागे त्यांच्या सौभाग्यवतींचा मोठा वाटा असून त्या नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलंय। या प्रसंगी अंजली अंबिलवादे, श्वेता मिसाळ, शाहीन शेख, अनिता उंडे, सीमा घाडगे, अलका लासूरकर, इरफान शेख, स्वाती कदम, अर्चना हुडे, निकिता जाधव, नंदाताई मुसमाडे, शुभांगी संसारे, स्वाती साळवे, गीतांजली विघे, वर्षा सरोदे, प्रीती चित्ते, दीपाली देठे, निशा घोडगे आदींचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप मुसमाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत कदम यांनी मांडलं आहे। उपस्थित सर्व स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा। आज या ठिकाणी श्री साई प्रतिष्ठान आणि देवळाली प्रवरा शहरवासीय यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार बंधूंच्या चौथा या ठिकाणी महिला दिनाचा औचित्य साधून सत्कार, सन्मान आणि सोहळा आयोजित केलेला आहे। त्याबद्दल मी साई प्रतिष्ठान आणि देवळाली प्रवरा शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करते। आपण लोकशाहीमध्ये वावरतो आणि 21व्या शतकात वाटचाल करतो। आपल्या लोकशाहीचा खरा आणि चौथा जो आधारस्तंभ आहे ते आहे आपले पत्रकार बंधू, जे दिवस रात्र ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता निर्भीडपणे पत्रकारिता करत असतात आणि हे करत असताना त्यांना जो सपोर्ट मिळतो ते आपल्या घरातील माता भगिनींचा। यासाठी सर्व पत्रकारांना मी सन्मान करते आणि आमचा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल साई प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून हार्दिक आभार व्यक्त करते। धन्यवाद।